जर तुम्हाला वडापाव आवडत असेल ना, तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. आता मी गोली वडापाव बनवला आहे आणि त्याबरोबर ही चटणीसुद्धा. आता गोली वडापाव यासाठी नाव दिलं कारण हे आपले वडापाव ना छान गोल-गोल आहेत. तर तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा. कढईत 2 चमच शेंगदाणे टाकायचे, 1 चमच जिरे टाकूया, 1 चमच धने टाकायचे, 1 चमच तीळ आणि त्याचबरोबर लाल सुकी मिरची. छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि सगळं छान भाजून झालं की खोबऱ्याचा खीस टाकायचा. परत सगळं भाजून घ्यायचं आणि सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये फिरवून पावडर तयार करायची. एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊ. त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ब्रेड तोडून टाकायचे आहे आणि ब्रेड क्रम्स तयार करायचे. ते सुद्धा बाउलमध्ये काढू. 2 आपल्याला उकळलेले बटाटे किसून टाकायचे आहे. कोथिंबीर टाकायची. लिंबूचा रस, त्याचबरोबर बाइंडिंगसाठी 2 चमच बेसन, लाल तिखट आणि त्याचबरोबर चवीपुरता मीठ टाकलं आहे. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. लगेच आपण यापासून छान अशा पद्धतीने छोटे छोटे वडापाव तयार करून घेऊ. आता कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता तुम्ही. मी इथे गोल गोल बनवले आहे. गरम गरम तेलात आपल्याला हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि बघू शकता मस्त आपले वडापाव तयार झाले. लगेच काढून घ्यायचे आणि त्याबरोबर लगेच चटणी बनवूया. तर आपल्याला इथे लसूण, लाल सुकी मिरची, शेंगदाणे आणि त्याचबरोबर खोबरं आणि तीळ छान भाजून घ्यायचे आहे आणि सगळं भाजून झालं की मिक्सरच्या भांड्यात काढायची. चवीपुरतं मीठ टाकायची, थोडीशी साखर टाकायची आणि बघू शकता मस्त आपली इथे चटणीसुद्धा तयार झाली आहे. तर तुम्हाला जर वडापाव आवडत असेल ना, तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून